पण आता जर माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध मोहरे म्हणून वापरणार असेल तर मी ते खपवून घेणार नाही. आता कुणी मेलं बिलं तरच येईन, ते पण हिथं नाही, डायरेक्ट स्मशानात भेटत म्हणाला. नरसिंह असा शिकारी आहे की जोपर्यंत सावध त्याच्या जाळ्यात येत नाही तोपर्यंत तो आपण बेसावध असल्याचं आव आणतो. वामण्याच्या या अशा वागण्यामुळं उद्या दादाचं काही बरं वाईट झालं तर तुमच्यात आणि तिच्यात नक्की काय भांडण आहे? उद्या मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे, त्यात तू नरसिंहाविरुद्ध स्टेटमेंट द्यायचं. जर एवढं सगळं नीट चाललं होतं तर मग अचानक काय झालं तुमच्यात? परिस्थितीमुळे एका ऑटोमोबाईल कंपनीच्या वादातून झालं हे सगळं. कंपनीच्या मालकाला ती कंपनी मोडीत काढून तिथे एक मोठा प्रोजेक्ट उभा करायचा होता. त्यामुळे अनेक कामगारांचे संसार उद्ध्वस्त होणार होते आणि न भूतो न भविष्यती असा संप पुकारण्यात आला, ज्याचं नेतृत्व अर्थातच विनायककडे आलं. सगळ्यांनाच आमची मैत्री चांगलीच माहीत होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून मध्यस्थीसाठी मला पाठवण्यात आलं आणि तिथेच आमच्या मैत्रीत मिठाचा पहिला खडा पडला. त्याने तुमचं ऐकलं नाही? कसं ऐकेल? कारण त्याला कळलं होतं मैत्रीच्या बुरख्याआड आपल्याशी बोलण्यासाठी सत्ताधारी पक्षातील एक आमदार आलाय. पण एक मित्र म्हणून तुम्ही बोललात की नाही? बोललो, खूप बोललो जानकी, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आमच्या चर्चेचं रूपांतर मतभेदामध्ये झालं आणि कळत न कळत आम्ही एकमेकांपासून लांब होत गेलो आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. कामगारांचा संप मोडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि त्या गोळीबाराच्या निषेधार्थ विनायक आमरण उपोषणाला बसला. नर्मदाताईंनी आणि युगंधराबाईंनी काहीतरी करायला हवं होतं ना? सगळे प्रयत्न झाले, पण विनायक खूप हट्टी होता, खूप हट्टी. शेवटी त्याच्या मुलाच्या म्हणजेच बिट्टूच्या वाढदिवशी आम्ही भेटायचं ठरवलं. कारण जर उपोषणादरम्यान विनायकला काही झालं असतं तर दुसऱ्याच दिवशी आमचं सरकार कोसळलं असतं. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर खूप दबाव आणला आणि शेवटी त्या दिवशी आम्ही दोघंच भेटलो. काय ठरवलंस तू विनायक? मी काय ठरवणार? जे काय ठरवायचंय ते कामगार ठरवतील. तू तुझा जीव धोक्यात टाकतोयस. आता हे प्रकरण तुझ्या किंवा माझ्या हातात राहिलेलं नाहीये. खूप वरपर्यंत लोक इन्व्हॉल्ड आहेत यात. नरसिंह, तू आपल्या दोघांचाही वेळ उगाचच वाया घालवतोयस. तू काहीही केलंस ना तरी मी उपोषण मागे घेणार नाही. विनायक, तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर हा संप मी केव्हाच तोडला असता. तुझ्या जागी दुसरा कोणी राजकारणी असता तर त्याची जागा मी त्याला केव्हाच दाखवली असती. हे बघ विनायक, एक मित्र म्हणून मी तुला सांगतोय, प्लीज हा संप मागे घे. मित्र म्हणून बोलत असशील तर तूही ऐक. आज बिट्टूचा वाढदिवस आहे आणि तू आल्याशिवाय तो केक कापणार नाही हे तुलाही माहिती आहे. तो खूप हट्टी आहे. आणि त्याला हे नाही माहीत, त्याचा बाबाही खूप हट्टी आहे आणि त्याच्या याच स्वभावामुळे तो लोकांपासून खूप दूर चाललाय. ते विनायक, स्वतःला जप. तुझ्या जीवाला धोका आहे विनायक. त्या दिवशी माझ्या जिभेवर सटवाईच बसली होती बहुतेक, कारण मी बोललो तसंच झालं. दुसऱ्याच दिवशी विनायकचं प्रेत येऊर डोंगराच्या पायथ्याशी सापडलं. प्रेत सापडलं? आणि अजूनपर्यंत कळलंच नाहीये त्यांना कोणी आणि का मारलं ते? कोणी मारलं, का मारलं मला माहित नाही जानकी, पण मी तुझी शपथ घेऊन सांगतो,
विनायकचा जीव मी नाही घेतला. आमच्यात कितीही भांडण झाली, कितीही वाद झाले, तरी मी माझ्या मित्राला का मारून टाकेन? मी इतका नालायक नाहीये जानकी. इतक्या क्रूरपणे मी वागूच शकत नाही. मला माहितीये असं वाईट काम तुम्ही करूच नाही शकत. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही गोष्ट तुला कळते जानकी, पण युगंधरा, तिला अजूनही असंच वाटतंय की तिच्या कपाळावरचं कुंकुमही पुसलंय. आणि तेव्हापासून ती, तुम्ही नका काळजी करू. एक ना एक दिवस सगळं ठीक होईल. मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहतोय. पांडुरंगाला सुद्धा माहितीये की तुम्ही काही केलं नाहीये. तो आहे ना आपल्या बरोबर. सगळं ठीक होईल. एक दिवस युगंधराबाईंना सुद्धा कळेल की खरं काय ते, आणि सगळं छान होईल. जणू काही आधी काही घडलंच नव्हतं. इतकं छान होईल. किती इनोसंट आहेस तू जानकी. म्हणजे काही नाही. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लेणं सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. अरे राग्या, काय करू काय मी? आता तुम्ही काय बी करू नका, सरळ घरी जा आणि मी पण तुम्ही ठेवलेल्या फॅटवर जातो. आणि ठेवलेला बैल भेटायला नाही गेला कधी? वनिताला भेटला ना भोसकून टाकेन. अहो असं काय करताय शेठ? आता तिच्या हातनं मी मेलो नाही का? आणि वर तुम्हीच ताकीद दिली ना की तिला परत भेटायचं नाही म्हणून. अरे तुझं काय घेऊन बसलाय का? मी पण भेटलेलो नाही तिला. पहिला राग्या, हे चांगलं वागण्याचे लई तोटे आहेत रे बाबा. आता बघ ना, भजनाला जातो म्हणून सांगून बाहेर आलोय. जाताना दारू पिऊन जाता पण येत नाही, तोंडाला वास येणार. बरं घरी जाऊन काय काम आहे? तर काय नाही, काम नाही, धंदा नाही, नुसतं बसून राहायचं आपलं. हा परशु शेठ, बरेच दिवसात तुमच्या हाताला चांगलं पाखरू लागले दिसत नाही. म्हणूनच तुमचा मेंदू काम करणं झालाय. हा खरं सांगू का राग्या, आता तसं पूर्वीसारखं वाईट वागता येत नाही बाबा. इच्छा असो नसो चांगलंच वागायला लागते, कळलं की नाही? पण थोडे दिवस, कारण थोडे दिवसानंतर या परशुरामचंच राज्य येणार. काय कुणाला काय कुंडली वगैरे दाखवली का काय? अरे नाही रे, स्वतःचं भविष्य स्वतः वाचलंय मी. हा? म्हातारी तर आता पटकन गचकल, तिच्यानंतर दादा गचकल, मग हायच कोण दुसरं? कळलं काय? मीच की परशुराम किल्लेदार. आणि बाबा मला आता आमदार व्हायचे. वय पण मुंबईत नका रमावती बंद. अरे लेका नरसाळ्या, पारंपरिक मतदारसंघातनच लढावं लागणार मला. आयलं परशु शेठ, अहो असं झाल्यावर मग आमचं प्रमोशन होणार का नाही? होणार रे लेका, होणार. वाकणीसाच्या जागेवर तुला आणून बसवणार आणि सुमित्राला लात मारून तिच्या जागेवर आणणार वनिताबाई. आमदार झाल्यानंतर काय त्या वनितामध्ये अडकून पडू का काय? आमदार झाल्यावर नवीन खेळणं शोधायचं राग्या. एका हाताला नवीन खेळणं, दुसऱ्या हाताला पांढऱ्या साडीतली जानकी. परशु शेठ, पिक्चरची स्टोरी तर लय भारी. अहो पण हा पिक्चर थिएटरात लागणार केव्हा? लागणार लवकरच, थिएटरात लागणार. फक्त तुझे सिनेमा बनवण्यासाठी जबरदस्त फायनान्स लागणार. आता तो फायनान्स कसा शोधायचा ते आपलं काम आहे. घ्या आणि आता लवकरात लवकर मोलकरीण ठेवायचं बघा. माझ्याने ना आता हे सगळं नाही झेपत आहे. न झेपण्यात का काम तरी केलंयस का तू?
का आलाच आलोय आपण इथे? जेवण बाहेरनच मागवतोय. येत्या 2 आठवड्यात, कदाचित येत्या 2 दिवसातच माझं नावही घोषित होऊ शकतं. आणि त्यानंतर मला सगळं लक्ष तिथेच केंद्रित करावं लागेल. त्याबद्दल तुझं अभिनंदन, पण एवढ्या एका कारणासाठी आत्तापासून नोकर चाकर वाढवायचंय ना? नाही एवढंच कारण नाही, अजून बऱ्याच गोष्टी करायच्यात आपल्याला. आपल्याला म्हणजे? आपल्याला म्हणजे करणार मीच आहे, पण निदान नावापुरतं तरी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. पहिले आता कसं आहे ना की माझी इच्छा असू दे नसू दे, मला तुझ्या पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. कारण मी जर तसं केलं नाही तर तेवढ्या गोष्टीची सुद्धा बातमी करेल ती युगंधरा. बातमी होणारच आहे, पण ती नरसिंह भाऊजींच्या विरोधात. आम्ही उद्या कॉन्फरन्स घेणार आहोत. घ्या, तुम्ही कॉन्फरन्स घेण्याला माझा विरोध असण्याचं काही कारणच नाही. कसं आहे, हे राजकारण जे आहे ना, यात तुम्ही काहीतरी आधी खेळी करणार, मग दादा काहीतरी खेळी करणार, कदाचित तो तुमच्या पुढे जाऊन काही खेळी करणार. तुम्ही त्यांच्या मोठेपणाचं कौतुक का करताय? कौतुक नाही करत आहे. दादाचे राजकारणातले जे काही वेगवेगळे पैलू आहेत ना, ते तुला समजावून द्यायचा प्रयत्न करतोय. दादा राजकारणात कधीही कोणावर उगाच टीका करणार नाही, खोटी तर नाहीच नाही. तेव्हा तू सुद्धा या तुमच्या कॉन्फरन्समध्ये त्याच्यावर वायफळ टीका करू नकोस. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या कॉन्फरन्समध्ये चुकून सुद्धा आपल्या घरचे वाद चव्हाट्यावर आणू नकोस. चुकून सुद्धा नको. तुम्ही मला अजून कन्फ्यूज करताय. मी काय काय तयारी केली होती? पण अहिल्या, ह्या सगळ्या तयारीत तुझ्या काकांनी आपल्यावर जे उपकार केलेत ना, ते मात्र विसरू नकोस. हं? कसले उपकार? अगं असं काय करतेस? त्यांच्या घरात राहतोय आपण. आपल्याला जेव्हा अत्यंतिक गरज होती घराची, तेव्हा त्यांनी मदत केली. ते फार महत्वाचं आहे. अच्छा, ते काका होय. त्यांचं काय? त्यांना लवकरात लवकर भेटून येऊया. अजून 11 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट तेही केलेलं नाही, आपण करून टाकू. ठीक आहे, म्हणजे मी बोलेन त्यांच्याशी, पण त्यांना आवडेल असं वाटत नाही. अहिल्या, त्यांच्या आवडीनिवडीचा प्रश्नच नाही आहे. खरंच व्यवहार आहे तो, जपलाच पाहिजे. नाही. हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. अहो, आधी सामान शिफ्ट करायचं आहे. माझं बरंचसं सामानही राहिलंय अजून आपल्या घरी. नरसिंह भाऊजींच्या घरी. हरकत नाही. त्या घराला तू अजूनही आपलं घर म्हणालीस तरी माझी काहीच हरकत नाही. पण उद्या त्या आपल्या घरातल्या माणसांनी जर माझं तिथलं सामान द्यायला नकार दिला तर? कमॉन अहिल्या, असं काहीही होणार नाहीये. आणि जर असं झालंच तर तू तुला हवं ते कर. परशु शेठ, आज सकाळी सकाळी वाट बघतोय मास्तरची. मास्तरांना झाला उशीर. मी वेळेवरच आलोय हो. विद्यार्थी लवकर येऊन थांबलाय, याचा अर्थ विद्यार्थ्याला नक्कीच काहीतरी प्रश्न पडलाय. नुसता प्रश्न नाही वाकणी सर, अख्खी प्रश्न पत्रिका पडली आहे. या अहिल्याबाईंचा काय बंदोबस्त करायचा विचार आहे का नाही? माहित नाही, करूया काहीतरी. वाकणी सर, राजकारणामध्ये अशी मोघम उत्तरं देऊन चालत नाही. परशु शेठ, राजकारणामध्ये असे वायफळ प्रश्न विचारूनही चालत नाही. हा म्हणजे प्रयत्न चालू आहेत. हे बघा, मी तुमचा पट्ट शिष्य कम पार्टीचा कार्यकर्ता आहे की नाही, मग ते काय प्रयत्न चालू आहे ते कळायला नको काय आम्हाला? तुम्ही अजून तेवढे मोठे नाही झालात परशु शेठ. म्हणजे व्हाल हळूहळू मोठे राजकारणामध्ये, मिळेल संधी हळूहळू. राजकारण कार्यकर्त्यांची परीक्षा बघते. म्हणजे कार्यकर्त्यामध्ये शक्ती आहे,
त्याच्या हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत त्यांनी फक्त सतरंजा घालायच्या आणि त्यांच्या नावाने घोषणा बडवायच्या. आणि एकदा हातापायातली शक्ती संपली की मग त्याच्या हातामध्ये निवडणुकीचं तिकीट येऊन पडतंय. असं आहे राजकारण. सोनं उजळून निघण्यासाठी त्याला भट्टीत टाकावं लागतं. तसं मोठा नेता होण्यासाठी कार्यकर्ता बनून फिरावं लागतं. नेत्या होण्याची स्वप्न मला पडायला लागलेत बरं का. कालच पडलो ते एक स्वप्न भन्नाट, ते सुद्धा पहाटे पहाटे. आणि पहाटेची स्वप्न खरी होतात, लक्षात ठेवा. काय पाहिलं स्वप्नात? अहिल्याबाईंना विरोधी पक्षाने तिकीट दिले. मग ते स्वप्न नाही, सत्यच असेल. पुढचं तर आहे का? आणि मग चिडून जाऊन सत्ताधारी पक्षाने मला तिकीट द्यायचं कबूल केलं. मग निवडणुकीमध्ये मी न भूतो न भविष्यती असा निवडून आलो. मग एका ताग्यातली कापडं काढून दादाने आणि मी असा, तुम्ही शिवताय की नाही असा कोट शिवला दोघांनी एकसारखा, शेम टू शेम. आणि हातामध्ये हात घालून आम्ही दोघं गेलो विधानसभेमध्ये आणि तिथे जाऊन शपथ घेतली, अध्यक्ष महोदय. आणि तेवढ्यात आमची सुमिक्या काटली आणि स्वप्न तुटलं. पण मला सांगा, स्वप्न कसं होतं? पडलेली सगळी स्वप्न खरी होतातच असं नाहीये परशू शेठ. आजचा धडा संपला. बघण्या, तुझा धडा संपला असेल रे, पण माझं स्वप्न संपलेलं नाही. ते मी पूर्ण करणारच. आणि ते सुद्धा श्रीपूरमधून नाही, रमावतीमधूनच. आणि त्यासाठी दादाला ढगात जावं लागणार आणि ते त्याला मी पाठवणार. तेव्हाच खऱ्या अर्थानं धडा संपल. साहेब, मला असं वाटतंय की आता आपण हातपाय हलवले पाहिजेत. कारण अहिल्याबाईंना लॉन्च करण्यासाठी विरोधी पक्षानं जोरदार तयारी केली. आणि या सगळ्यामध्ये युगंधर सरतापेचा फार मोठा पाठिंबा आहे. साहेब, सगळीकडनं प्रेशर वाढत चाललंय. लवकरात लवकर आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणजे आता काय करताय? अहिल्याला जाऊन धमकी देताय का वामनचा गळा धरताय? सांगा मला. साहेब, गैरसमज नको. मीडियाला तुमच्या विरुद्ध बातमी छापण्यासाठी काही ना काही करावंच लागतं. पण यावेळेला आपला काहीही दोष नसताना आपण विनाकारण भरडले जातोय. याच जास्त दुःख होतंय मला. कारण अहिल्याबाईंना घरातनं बाहेर काढल्याची बातमी मीडियानं. वाकलेस, मी त्याला घराबाहेर काढलेलं नाहीये. घराबाहेर पडण्याचा निर्णय त्यांचा होता. त्यामुळे कुठलंही विधान करण्याआधी जरा विचार करा. साहेब, पण वामनराव आणि अहिल्याबाई घरातनं बाहेर पडल्याचा विपरीत परिणाम तुमच्या इमेजवर होऊ शकतो. मला नाही वाटत की त्या दोघांना काही फरक पडला असेल. उलट झाला तर त्यांना फायदाच आहे. कारण घरातून हाकलून दिलंय या सहानुभूतीवर त्या इलेक्शन लढवू शकतात. आणि श्रीपूर मतदारसंघ तर तुम्हाला माहितीच आहे, कधीही काही होऊ शकतं. अहो, पण इतके दिवस तुम्हीच म्हणत होतात ना, त्याच मतदारसंघातून विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायला लावू शकतो म्हणून. हो साहेब, पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. प्रतिस्पर्धी उमेदवार कोणी किल्लेदार नव्हता. यावेळेला स्वतः अहिल्या किल्लेदार प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून आहेत विरोधी पक्षाकडून. त्यामुळे आपल्याला जपून वागावं लागणार आहे. बघू काय करायचं ते नंतर बघू आपण. तसं नाही साहेब. दिल्लीवरून पक्षश्रेष्ठींचा 2 वेळा फोन येऊन गेला. वातावरण गरमागरमीचं झालंय. मग आता काय करू सांगा ना, तुम्हीच सांगा मला. माझं तर डोकं काम करेन असं झालंय. या सगळ्या प्रकरणासाठी त्या युगंधराला माफी नाही. नेमकी इलेक्शन्स पण जवळ आली आहेत. काही करताही येत नाही. काही केलं तर आपल्याच गळ्याशी येईल. साहेब, या गोष्टीवर माझ्याकडे एक उपाय आहे. समजा तो अंमलात आणला तर प्रकरण चुटकीसरशी सुटेल. काय? मला वाटतं साहेब, तुम्ही जर वामनरावांकडे. मी त्याच्याकडे जाऊन त्याची माफी मागू, त्याच्यासमोर गुडघे टेकू असं म्हणायचं तुम्हाला? शुद्धीवर आहात का? डोकं ठिकाणावर आहे? हे सगळं असं व्हावं म्हणूनच अहिल्याने हा खेळ रचला आहे. कळत नाही तुम्हाला? साहेब,
मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाकडे एक राजकीय खेळी म्हणून बघावं. वाकणीस निघा आता. आता तुम्ही मला राजकारण शिकवण्याची गरज नाहीये. दुसरा कोणी उमेदवार असताना तर मी गुडघे टेकले असते, पण वामन पुढे नाही. मग माझी धुळधाण झाली तरी चालेल, पण त्याच्या पुढे नाही. निघा आता. झाल्या प्रकारा इतकंच मला तुझ्या गप्प बसण्याचंही आश्चर्य वाटतंय. तू बोल ना काहीतरी वामनदादांशी. मी फोन लावण्याचा प्रयत्न केला पण लागला नाही. तुझी खरंच इच्छा असती ना तर तू फोन करण्याऐवजी सरळ त्यांच्या घरी गेलीस तीस आणि त्यांच्या हाताला धरून इथे घेऊन आलीस तीस. तुला खरंच असं वाटतं की माझी इच्छा नाहीये म्हणून? पण मग तू काहीच हालचाल का करत नाहीयेस? आत्याबाई तर दर 2 मिनिटांनी म्हणत असतात की आता जानकी आलीये ना, आता सगळं नीट होईल. पण तू तर नुसतंच हातावर हात ठेवून बसलीयस, जो की तुझा स्वभावच नाहीये. माझी इच्छा असो वा नसो, या प्रकरणात मला हातावर हात ठेवूनच बसावं लागणार असं दिसतंय. हे बघ जानकी, मला माहिती आहे की तुझं आणि अहिल्याताईंचं तेवढं काही जमत नव्हतं, पण वामन दादांसाठी तुला तिथे गेलंच पाहिजे. तसं नाहीये सुमिताई. माझा वामनदादांवर जितका जीव आहे ना, तितकाच अहिल्याताईंवर सुद्धा. या घरातलं प्रत्येक माणूसच माझा आहे. पण त्या सगळ्यापेक्षा माझं कुंकू मला जास्त महत्वाचं आहे. म्हणजे यांनी मला त्यांची शपथ घातली. वामनदादांना भेटणं तर लांबच, फोन सुद्धा करायचं नाही म्हणून सांगितलंय. आत्याबाईंना हे सगळं माहिती आहे? नाही. मग आता काय करायचं? मला तर काहीच कळत नाही. सुमिताई, तूच काहीतरी सांग ना. आत्याबाईंचे हाल आता पाहवत नाहीये. निदान त्यांच्यासाठी तरी वामनदादांनी परत यायलाच पाहिजे.